वा 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 वा, काय मेहंदीचा कार्यक्रम का? आयशे आत्या काय दिसतेस तू, एकच नंबर हा. काके काके, काय कुठं हरवली तू? सगळेजण मेहंदी काढतात तिकडं. काही नाही रे, यांची आठवण आली जरा. अगं येतील सरकार. मी जरा आज जाऊन पडते बर का, डोकं धरलंय माझं. आई, मी डोक्याला बाम लावून जरा दाबून देऊ का? नको ग, तुमचं चालू दे. जरा पडले म्हणजे मग बरं वाटेल मला. येत. कलेक्टर मॅडम, विसरला काय तुम्ही? एकटा जाऊन येऊ का मी? घबरे येते की. मम्मी, मी अर्जुन सोबत जरा बाहेर जाऊन येते, जरा खरेदीला जायचं. हा ठीक आहे, पण लवकर या. हो आले. अगं आपण ना तुझ्या हातावर मेहंदी आता. अहो काय बोलताय तुम्ही? त्या दोघांना काय गरज आहे बरं मेहंदीची? त्यांनी काही नाही केलं ना तरी त्यांचं प्रेम दिसतच. या साहेब, या मॅडम, या. काय म्हणताय, कशा दाखवू साड्या? सगळ्यात आधी आहे ना, नवऱ्या मुलीसाठी दाखवा मला. नवरी मुलगी म्हणजे बस्ता बांधायला आला ना नक्की. बसा 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 बसा. सावकाश. अहो म्हणजे तसं घरचंच लग्न आहे आणि सगळ्यांना येणं नाही जमलं, लई घाई गडबडीत ठरलं सगळंच. हा पण आमच्या नवरीबाई आहेत ना, त्या 40 वर्षांच्या, त्यांच्या हिशोबाने दाखवा. असं आहे का? दाखवतो की मग. ही बघा, ही साडी, हाताचा पदर, पीस पण आहे बरं का. बर. अर्जुन, यात कलर आहेत का? आहेत की, अजून दाखवतो तुम्हाला ऑप्शन. कलर दाखवा. अनिल भाऊ, अहो इकडे या 2 मिनिटं. अरे आलो 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 जर. या. अर्जुन, दीपकराव, काय चाललंय आपलं? अहो ती काय झालं माहितीये का, कुठली पोरगी त्या का बघतोय हो, म्हणजे असं म्हणतात की लग्नात लग्न जुळत्यात, त्याचाच प्रयत्न चाललाय माझा. अशी लग्न जुळत नसतात, त्यासाठी लग्नात काम करायला लागतात. मग पोरीचे आई बाप बघतात आणि मग पोरगी देतात. हे बघ, तू एक काम कर, हे पैसे घे आणि पटकन जाऊन नारळाची गुणी घेऊन ये. काय राविनू बाबा, तुम्ही परत मला हमाल करताय. मला एखाद्या पोरगीनं बघितलं तरी इज्जत जाईल माझी. अहो दिपेडा नाही मी. काकी आली. ही लावाय काकी. हॅलो काकी, बरं झालं तू आलीस. काका, नारळ कुठे आहेत? नारळ नाही आले. अरे आता येत आहेत. अरे नारळ गेल्याशिवाय कसं, तू जा दिप्या, माझ्या विश्वास आहे ना, तू जा बघू. हा घे. आता 5 मिनिटात ना. अरे हळू. साहेब इकडे 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 हे धरा, 2 गुणी नारळ घेऊन या, लय काम आहे आपल्याला. जाऊ जाऊ जाऊ, पळा लवकर 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 लवकर. काय करू आता मी? दाजी, हो दाजी, अहो माझा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं दीपेडॉन? अहो मी प्रेम कसं करू तेच कळणं झालंय. म्हणजे प्रेमात पडलोय आपण, हे आपल्याला कसं कळतं? म्हणजे मोबाईलवर असं नोटिफिकेशन येतं का की भाऊ तू प्रेमात पडलायस म्हणून? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे अशी एक पोरगी आहे, तिच्याकडे आपण बघतो आणि तिच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की बाबा हीच ती पोरगी जिच्यावर आपण प्रेम करू शकतो. ती जी प्रेमाची फिलिंग आहे ना, ती कशी असते? म्हणजे तिच्याकडे बघून नक्की काय वाटतं? दीपेडॉन तुला सांगतो, तिच्याकडे बघितलं ना की असं वाटतं असं वाटतं अख्खं जग थांबलंय. अख्खं जग स्लो मोशन मध्ये चाललंय. असं वाटतं ती एकटीच हसते,
बाकी सगळं जग रडते. लय भारी फिलिंग असतं भावा. लय भारी म्हणजे लय भारी म्हणजे आपण नाराज असतो, उदास असतो, खाली मान घालून रडत असतो आणि आपला बाप येतो पाठीमागून, पाठीवर थाप मारतो, म्हणतोय पोरा मी आहे ना तुझ्या बरोबर. त्या फिलिंगला प्रेम म्हणतात दिप्या. अर्जुन बाबा बघ की किती खुश आहे. आप्पे फक्त तुझ्यामुळे शक्य झाले. अरे हा अगं वाटलं नव्हतं कधी हा दिवस बघायला मिळेल म्हणून. सरकारांची आणि कदमांची लय जुनी इच्छा होती की आत्याचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे, आणि ती इच्छा तुझ्यामुळे पूर्ण होती आज. चला कन्यादानासाठी कोण येतंय? मी थांबा थांबा.